नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या गाडीचं जे मायलेज असतं हे आपण कशा प्रकारे चेक करू शकतोय। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण ती मेथड बघणार आहोत जी मेथड जेव्हा कंपनीमध्ये गाडी बनते आणि ते लोक जी मेथड यूज करतात मायलेज चेक करण्यासाठी, त्या मेथड प्रमाणे आपण आपल्या गाडीचं मायलेज बघणार आहोत। मायलेज चेक करण्याचे अजून पण 2-3 प्रकार असतात, पण त्याच्याने तुम्हाला मिळणारं जे मायलेज असतं हे थोडंफार कमी जास्त हे असू शकतं। तर कंपनीमध्ये गाडी बनल्यानंतर मायलेज यूज करण्यासाठी जी मेथड असते ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला सुरू करूया। तर बघा, जेव्हा पण तुम्हाला तुमच्या गाडीचा मायलेज चेक करायचा असेल तर तो तुम्ही त्यावेळेला करा जेव्हा पण तुम्ही तुमची गाडी हायवेला नेत असाल किंवा एखाद्या लॉंग रूटला घेऊन जात असाल त्यावेळेला चेक करा। कारण की जर तुम्ही लोकल ठिकाणी जर मायलेज जर काढायला जात असाल तर तिथे तुम्हाला योग्य ती मायलेजची व्हॅल्यू मिळणार नाही। आणि मायलेज काढायच्या अगोदर तुम्हाला तुमची गाडी किती किलोमीटर चाललेली आतापर्यंत हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं। फॉर एक्झाम्पल बघा, आपली जी गाडी आहे आता 50,749 म्हणजेच 50,749 इतकी किलोमीटर चाललेली आहे। तर हे तुम्हाला कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायचं आहे। पण आपण आजच्या व्हिडिओसाठी असं गृहीत धरूया की आपली गाडी ही 50,000 किलोमीटर चाललेली आहे आणि हा जो 50,000 किलोमीटर नंबर आहे हा आपण कुठेतरी नोट डाऊन करून ठेवूया किंवा कुठेतरी तुम्ही सेव्ह करून ठेवा। आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची गाडी जे पण तुमच्या जवळपासचं जे पेट्रोल पंप असेल तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या गाडीची जी पेट्रोल टाकी असेल ही एकदम कट टू कट तुम्हाला फुल करून घ्यायची आहे। आणि फुल झाल्याच्या नंतर तुम्हाला गाडी जे पण लॉंग रूट किंवा हायवे असेल तिथे जो पण तुमचा प्रवास असेल तो तुम्हाला करून घ्यायचा आहे। आणि तो प्रवास झाल्याच्या नंतर तुम्हाला पुन्हा त्याच पेट्रोल पंपावर यायचं आहे। जेवढी पण टाकी खाली झालेली असेल ती तुम्हाला पुन्हा कट टू कट फुल करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मायलेज काढायचं आहे। प्रवास करण्यापूर्वी आपली गाडी ही 50,000 किलोमीटर चालली होती जे आपण नोट डाऊन केलं होतं। आणि प्रवासानंतर आपली गाडी ही 50,100 किलोमीटर एवढी दाखवत आहे। याचा अर्थ आपली गाडी ही 100 किलोमीटरचा प्रवास झालेला आहे। आणि 100 किलोमीटर प्रवास करून आल्यानंतर आपल्या गाडीचे टाकी कट टू कट फुल होण्यासाठी 6 लिटर पेट्रोल गेलेलं आहे। तर ह्याच्यावर आता मायलेज कशा प्रकारे काढायचा हे आपण कॅल्क्युलेटरवर बघूया। तर बघा, आपला जर 100 किलोमीटरचा प्रवास झाला असेल तर आपण टोटल प्रवास हा 100 किलोमीटरचा गेलेला आहे आणि त्याच्यानंतर जे पेट्रोल गेलं ते 6 लिटर पेट्रोल अधिक गेलेलं आहे। तर आपण डिवायडेड बाय 6 करूया। तर जे आपल्याला जे उत्तर मिळालेलं आहे ते किती आहे, 16.6 म्हणजे पर लिटरला तुमची गाडी 16.6 किलोमीटर एवढी जात आहे। तर हा झाला तुमच्या गाडीचा मायलेज। 16.5 पण बोलू शकतोय, म्हणजे पर लिटरला असणारा जो मायलेज आहे हा 16.6 किलोमीटर इतका आहे। तर हा झाला गाडीचा मायलेज। तर आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा। अशाच गाड्यांसंदर्भातले व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। मिळूया आपण पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत गुड बाय।